वैभवी काय सांगते? शिक्षण सोडून आता वडिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. एका महिन्यापासून तुझा हा संघर्ष सुरू आहे. आम्ही न्याय मागतो, आम्हाला न्याय पाहिजे. हजारोच्या संख्येने लोक आज रस्त्यावर उतरलेत. संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी करतात. मोठ्या प्रमाणात समाज तुमच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभा राहिलाय. समाजाचा हा भावना आहे, तो याचा आक्रोश आहे भावनेचा. आणि सर्वजण आज आमच्या पाठीमागे आहेत आणि सगळ्यांना एकच विनंती करते, आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा. सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून काय विनंती असणार आहे? विनंती पहिली पण हीच होती, आता पण तीच आहे आणि न्याय मिळूस्तर पण मागणी तीच राहील की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय पाहिजे. ही वैभवी होती. आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आहेत. भैया काय सांगशील? वडिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चात सहभागी झालाय. आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहे. इतक्या मोठ्या संख्येनं देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे हे सगळे लोक उभे राहिलेत. काय वाटतं? वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. निश्चितच आपण जर बघितलं तर हे सर्व देशमुख कुटुंबीय होतं. आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे, त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे अशी मागणी जी आहे ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जालन्याच्या मोर्चातून केली. कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी.